नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। आज रात्री आणि मध्यरात्री कोणत्या राज्यात जबरदस्त पावसाची शक्यता आहे, चला तर सविस्तर जाणून घेऊया। तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल, सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल। नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाटासह। तसे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अहमदनगर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच इगतपुरीच्या भागामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये। तसे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये। तसे पुणे जिल्ह्यामध्ये बी आज मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मध्यरात्रीच्या भागामध्ये। तसे आज रात्रीच्या भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे पुणे जिल्ह्यामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये। सांगली जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाटासह। तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये। तसे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाटासह। तसे मध्यरात्रीच्या भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला। तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे सांगली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच गडचिरोली रायगड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मध्यरात्रीच्या भागामध्ये आज रात्री। तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे मुंबईच्या भागामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे पालघर जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये। तसे मध्यरात्रीच्या भागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे ठाणे जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नागपूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। गोंदिया जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे आज रात्रीच्या भागामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये। तसे भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। आज रात्री मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री। तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये। तसे अमरावती जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावतीच्या भागामध्ये। तसे मध्यरात्रीच्या भागामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला। तसे वर्धा जिल्ह्यामध्ये बी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला। तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। अकोला जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे आज रात्रीच्या भागामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे हिंगोली जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे अकोला जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये। तसे धुळे जिल्ह्यामध्ये बी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये। तसे मध्यरात्रीच्या भागामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे धुळे जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मध्यरात्रीच्या भागामध्ये। तसे
छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे बीड जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये। तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये बी आज रात्री जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला आज रात्रीच्या भागामध्ये। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज रात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। सोलापूर जिल्ह्यामध्ये नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे परभणी जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे आज रात्रीच्या भागामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसे नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।